महाविकास आघाडीत जरी इच्छुकांची संख्या वाढत असली आणि ते मोदी बागेभोवती अनेक इच्छुक उमेदवार वळसे घालत असतील, काही मातोश्री भोवती वळसे घालत असतील, परंतु एक इच्छुक उमेदवार आपल्यापाशी आज असे आहेत की ते इच्छुक असे आहेत की त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलाय आणि स्वतःच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करून स्वतः प्रचारही सुरू केलाय. ते गोलप पाटील आहेत इथे आणि ते इथं आपल्यालाच भीमाशंकरच्या पट्ट्यात पाहायला मिळत आहेत. नमस्कार. जय महाराष्ट्र. तुम्ही उमेदवारीची घोषणा पण केली आणि उमेदवारीचा प्रचारही सुरू केलाय. कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? प्रतिसाद चांगला आहे, पण प्रचार सोपतोय, कारण ह्या मतदारसंघात कायमस्वरूपी दडपशाही राहिलेली आहे. आणि माझी उमेदवारी जी जाहीर झाली ती आमच्या केंद्रीय समितीची बैठक झाली मुंबईमध्ये आणि कार्यकर्त्यांनी असं नमूद केलं की साहेब, सेनापती तुम्ही आहात, सेनापतीने अगोदर पुढे पाऊल टाकलं तर सेना प्रभावीपणे पुढे चालू शकते आणि युद्ध जिंकू शकते. त्यानुसार आपण घाईघाईने पत्रिका परिषद घेतली. आपण सर्व त्यावेळी हजर होतात. आम्ही होतोच प्रेस कॉन्फरन्स हजर. त्यावेळी तुम्ही केलं, तेव्हा नंतर प्रचार चालू केलाय तुम्ही, पण पाहिजे तसा प्रचार तेवढा सक्रिय दिसत नाही, तुम्ही दिसत नाही. आज चुकून आम्हाला इथे दिसले, त्याच्यामुळे आम्ही थांबलो आणि तुम्हाला विचारलं. चुकून होतात आणि मग त्या बरोबर होतात. दिसते तसे नसते म्हणून तर जग फसते. 4 गाड्या 10 गाड्या घेऊन फिरण्यात काय अर्थ नसतो, 15 गाड्या घेऊन अर्थ नसतो. लोकांना काय हवंय, कंटेंट, जसं तुमचा कंटेंट असतो तसं लोकांना काय हवंय हे पाहून आम्ही फिरतोय, लोकांच्या मनाशी हितगुज करतोय व्यक्तिगत पातळीवर. आता तुमचं विजन काय आता, आणि ज्यावेळी तुम्ही आता जनसंपर्कात फिरताय तर काय समस्या काय येत आहेत समोर तुम्हाला? मतदार समस्या बऱ्याच आहेत, पण माझी आणि विजनही त्याच्यावर आम्ही उपाय काढलेत. पण ते उपाय मला वाटतं आचारसंहिता ज्या दिवशी लागेल त्या दिवशी मला वाटतं लोकांना सांगावेत, कारण आपल्याकडे बरेच आंतरप्रवाह असतात कायम, आणि त्या आंतरप्रवाहांनी काही वेगळं विचित्र करू नये यासाठी मी ते रिझर्व ठेवलंय. जे सामान्य जनता आहे ती काही समस्या मांडतच असेल ना? सामान्य जनता प्रचंड दडपणाखाली आहे आणि काही सामान्य जनता ही भुलली गेलेली आहे. समस्या मांडत नाही का? समस्या मांडतायत. त्या समस्या काही समस्या आहेत का तुमचे? समस्या बऱ्याच आहेत. काय असतं, त म्हणतात ताकबा, तसं त म्हणतात तपेले पण होतं. त्यामुळे मी आज समस्यामध्ये बोलत नाही. समस्या मी संग्रहित केलेल्या आहेत आणि त्या संग्रहित केलेल्या समस्या त्याच्यावर उत्तर पण शोधलेली आहे, सॉल्युशन पण शोधले. फक्त पत्रकार मित्रांनो, फक्त थांबा. आचारसंहितेचं बिगुल वाजलं नाही वाजलं, पत्रकार परिषद झाली निवडणूक आयोगाची की समस्यांचं उत्तर तुमच्यासमोर छापील स्वरूपात येईल. यांनी मतदारसंघातील समस्याही संग्रहित करून ठेवल्यात, यांच्या जे विजन आहेत तेही संग्रहित करून ठेवलंय. फक्त निवडणूक लागल्यानंतर हे त्या जाहीर करणार आहेत. मी विनोद, तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल खिचडी.